सिन्नर तहसीलवर वंचित बहुजन आघाडीचा धडक मोर्चा। नेट पेपर फुटीतील बळी यश गोसावी यांना श्रद्धांजली। दिल्ली येथील विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सिन्नर तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। मोठ्या संख्येने कार्यकर्ते, विद्यार्थी व नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते। मोर्चा दरम्यान नीट, टीईटी तसेच अन्य स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपर फुटी प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी आग्रहाची मागणी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली। यावेळी सिन्नरचे यश गोसावी यांना नीट पेपर फुटी प्रकरणातील पहिला बळी संबोधत श्रद्धांजली वाहण्यात आली। विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। मोर्चाच्या समारोपाला केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करत आपला तीव्र संताप व्यक्त केला। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी सिन्नर प्रतिनिधी नवनाथ आव्हाड यांचा रिपोर्ट। कालकथित यश गोसावी हा मागील वर्षी जो नीट परीक्षेमध्ये त्याची एक स्वप्न होतं की माझ्या छातीवर, माझ्या ज्या कोटावर जो MBBSचा लोगो लागावा। मागील वर्षी फक्त 2 मार्कांनी उलकावणी दिली आणि ह्या वर्षी मेरिटमध्ये तो 504 मतांनी पुढे आला। पण या मोदी सरकारने आणि गोदी मीडिया, जे मीडियाला पण मी सांगू इच्छितो, या मोदी सरकारने यांनी तो नीटचा पेपर हा फुटला असं जाहीर केलं आणि माझ्या त्या भावाने, माझ्या त्या सिन्नरच्या भूमिपुत्राने या ठिकाणी आत्महत्या केली। त्या आत्महत्या करत असताना त्याचा भाऊ दिल्लीला गेला असताना त्याच्यावर सुद्धा लाठीचार्ज झाला। त्या लाठीचार्जचा मी या ठिकाणी जाहीरपणे निश्चित करतो आणि या ठिकाणी मी सांगू इच्छितो की धर्मेंद्र प्रधान याने पण राजीनामा दिलाच पाहिजे। तसेच मोदीने अमित शहाने पण या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे। कारण राज्य सरकारमध्ये जर हे म्हणत असेल यांच्या बापाचं नाही आहे, राज्य सरकार यांच्या बापाचं नाही आहे, केंद्र सरकार यांच्या बापाचं नाही, मोदी सरकार म्हणतात, फडणवीस सरकार म्हणतात, यांच्या बापाचं नाही। तुम्ही महाराष्ट्र सरकार म्हणा, भारत सरकार म्हणा, कारण ही लोकशाही आहे, ही ठोकशाही नाही। आणि जर तुम्ही ठोकशाहीप्रमाणे जर वागत असाल तर वंचित बहुजन आघाडी हे खपून घेणार नाही आणि तुम्हाला ठोकल्याशिवाय सुद्धा राहणार नाही। या ठिकाणांवर जो लाठीचार्ज झालेला आहे त्या निषेधार्थ श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी 23 जुलैला म्हणजे आज बंदची हाक दिली होती, महाराष्ट्र बंदची हाक दिली होती आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र बंदमध्ये सिन्नर तालुकासुद्धा पाठीमागे नाही। म्हणून आम्ही सर्व समविचारी पक्ष, वंचित बहुजन आघाडी, अगदी सर्वच वेगवेगळ्या संघटनांचे लोक या ठिकाणी येऊन या केंद्र सरकारच्या विरोधात त्यांचा निषेध नोंदवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। खरं तर अतिशय घृणा आणणारी गोष्ट आहे की ज्या छोट्या छोट्या म्हणजे 18, 20 वर्षाचे मुलं मुली त्यांच्यावर अतिशय क्रूरपणे हल्ला चढवला आणि जे पोलिसांच्या वेशातले जे काही RSSचे जे गुंड होते त्या लोकांनी त्या महिला बघितल्या नाही, मुली बघितल्या नाही, मुलं बघितले नाही, अशा पद्धतीचा त्यांच्यावर क्रूरपणे हल्ला केला। आणि तो हल्ला कशा संबंधी होता? मुलं काय मागत होते तर मुलं फक्त जे काही TETचे जे काही नेटचे जे पेपर फुटले होते त्या अनुषंगाने जो काही आपला बेताल जो शिक्षण मंत्री आहे धर्मेंद्र प्रधान त्याचा राजीनामा मागत होते आणि ही